भ्रष्टाचार भ्रष्टाचार गावाच्या रस्त्यात सुद्धा भ्रष्टाचार. मोरगाव ते लांजूड या रस्त्याचे सिमेंट काम सुरू, परंतु गावकरी मंडळीमध्ये असंतोष. प्रतिनिधी राजू थेरोकार. नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये आपले स्वागत करते. दिनांक 5/6/2026 रोजी मोरगाव लांजूड या रस्त्याचे सिमेंट रस्त्याचे काम सुरू असतात. आमचे प्रतिनिधी राजू थेरोकार हे प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी गेले होते. गावातील नागरिकांची अर्थात बोरगाववासियांची तक्रार होती की रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या बोर्डावर जलम ते मोरगाव अंदाजे किंमत 4,50,00,000 रुपये आहे, परंतु हा रस्ता मोरगाव ते लांजूड सुरू आहे. त्याच्यामुळे मोरगाव अशी हा भ्रमात आहे. हा रस्ता जलम ते मोरगाव लिहिलेला आहे, परंतु काम प्रत्यक्षात मोरगाव ते लांजूड सुरू आहे आणि या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. काही नागरिकांची तक्रार आहे की काम रात्री 10च्या नंतर सुरू करतात. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट मॅनेजर, इंजिनियर किंवा सुपरवायझर हे कोणीच हजर नसतात. फक्त काम हे मजुराच्या भरोशावर चालू आहे. त्या ठिकाणी 8 ते 10 मजूरच फक्त काम करतात आणि ते त्यांच्या परीने काम करतात. याच्यावरून हे सिद्ध होते की कामाचा दर्जा कसा असेल. म्हणून या ठिकाणी कोणी अधिकारी कर्मचारी हजर नसल्यामुळे काम हे निकृष्ट दर्जाचे चालू आहे, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. संबंधित ठेकेदार, इंजिनियर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, असे गावकऱ्यांची मागणी आहे. प्रतिनिधी राजू थेरोकार यांनी प्रत्यक्ष टिपलेले छायाचित्र आणि प्रसार माध्यमातून त्यांच्या कामाचा आढावा घेतला. या ठिकाणी या कामावर असलेले मजूर वर्गांना विचारणा केली असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी राजू थेरोकार. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच इतरांनाही न्याय मिळवून देण्याकरिता ही बातमी जरूर शेअर करा. तसेच या बातमीमध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज रोजी आपण लांजूड मोरगाव रस्त्याच्या या कामाच्या पाहणीसाठी आलो असता. बाबा, तुमचं म्हणणं काय? हा रस्ता जलम ते मोरगाव आहे याच्या बोर्डानुसार. हा येणं लांजूड ते मोरगाव टाकणं लावला. हे आमचं म्हणणं आहे की आम्हाला जलम रस्त्याची सक्त आवश्यकता आहे. तो रस्ता आजपर्यंत झालेला नाही. त्याचे पैसे आलेले असतील तर तोच रस्ता टाकण्यात यावा, एवढंच आमचं म्हणणं आहे गावकऱ्यांचं. ठेकेदारानं जे काम सुरू केलं, ठेके जलम मोरगाव ते लांजूड सुरू केलं, तुमचं त्याच्याबद्दल काय मत आहे? नाही, लांजूड ते मोरगावच केलं, जलमचं काम कुठे सुरू केलं? याच्यावर रस्त्यावर काय दिलं आहे? जलम ते मोरगाव फक्त एवढंच दिलेलं आहे ना. तर मग काम तर जलम ते मोरगाव ते लांजूड चालू आहे. हां, तर ह्या रस्ता आम्हाला जलम ते मोरगावच पाहिजे ना. लांजूड कशाला टाकून राहिले? हे जे काम चालू आहे या कामाबद्दल तुमचं काय मत आहे? हे आम्हाला काम तसं मान्य नाही आहे. आम्हाला जलमच्या रस्त्याची आवश्यकता आहे. सिमेंट रोडचं जे काम चालू आहे, तर सिमेंट रोडच्या बद्दल तुमचं काय मत आहे? सिमेंट रोडच्या बद्दल आमचं मत म्हणजे त्यातली काही आम्हाला एवढे चालू आहे काय? हा काम ते पद्धतशीर आहे, पाणी घेणे. फक्त ते ना जे शेत रस्ते आहेत ते लवकरात लवकर तयार करून द्यावे शेतकऱ्याला. शेत रस्त्यामध्ये त्यांनी मुरुम टाकलेला आहे, जायची अडचण आहे, पाणी थांबीन शेतामध्ये. त्या क्षेत्रस्थाला पाईप टाकायला पाहिजे होते. पाईप टाकून ते पाणी काढून न्यायला पाहिजे. आता जे काम चालू आहे या कामासाठी त्यानं म्हणजे जे लोक रहदारी चालू आहे, या रहदारीसाठी त्यानं काही साईड रस्ता काढून दिला आहे का? नाही नाही नाही, कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही दिला काढून साईडसाठी. रहदारी बंद आहे की चालू आहे? रहदारी ते म्हणतात की तुम्ही आता सध्या कुकडून बी जा, नंतर ते संध्याकाळच्या वेळेस जाऊ देतात त्या रोडवरून. काही बोलणं आहे? आता काय बोला बोलायचं बोला. हां, बोला ना. आपल्याला जलम म्हणजे जलम म्हणलं म्हणजे हे आम्हाला अर्जंट आहे. आम्हाला दवाखान्याचं काम पडते हमेशा. तर त्याच्याकरता आमची जरा तक्रार आहे की शाळेसाठी लेकरं जातात आणि दवाखाना म्हणजे हा अर्जंट आहे. आमचा जलमचा दवाखाना आहे. हां, म्हणजे हे आम्हाला शाळेची हे आणि दवाखान्याची जास्त तकलीफ आहे. हां, त्याला पैदल जावं लागते, पैदल यावं लागते. स्थानिक आमदाराचं म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे आमदारासाठी? की आमचं म्हणणं हेच आहे की बा हा जलमचा रस्ता व्हावा आमच्यासाठी, दवाखान्यासाठी किंवा शाळेसाठी हे व्हायला पाहिजे. जो रस्ता मंजूर आहे तोच व्हायला. हां, तोच पाहिजे आम्हाला.